नमस्कार. हा माझा 24वा व्हिडिओ. चला तर सुरू करूया. आजचा विषय आहे रेकी ऊर्जेवर आधारित उपचार पद्धती. तर पाहूया काय आहे. रेकी ही एक उपचार पद्धती आहे. REI-KI रेकी हे दोन्ही जपानी शब्द आहेत. रेचा जपानी भाषेत अर्थ आत्मा हा आहे आणि की म्हणजे जगण्यास आवश्यक ऊर्जा स्त्रोत. रेकी ही एक उपचार पद्धती आहे. रेकी ही मुळात जपानी संज्ञा आहे. त्याचा अर्थ विश्वव्यापी जीवनशक्ती हा आहे, ज्याला संस्कृत भाषेत प्राण असे म्हणतात. 19व्या शतकात डॉक्टर मिका उडाई यांनी शोधून काढलेल्या बरे करण्याच्या पद्धतीला हे नाव देण्यात आले. रेकीमध्ये ऊर्जा ही रेकी मार्गाने स्वीकारणाऱ्याकडे पाठवली जाते. रेकीमध्ये बलाची गरज नसते. रेकी घेणाऱ्याची आवश्यक शक्ती रेकी चॅनल मार्फत घेणाऱ्या ऊर्जेने ऍक्टिव्ह होते. रेकीची मूळ संकल्पना अशी आहे, आपल्या शरीराशिवाय इतर काही शरीरे आपल्या सभोवती असतात. आपल्या शरीरात काही तेजोमंडल किंवा पॉइंट्स असतात. एखादा रोग जेव्हा आपल्याला होतो तेव्हा त्याचा पहिला परिणाम तेजोमंडलावर होतो. साहजिकच आहे. त्यानंतर रोगाची लक्षणे शरीराच्या इतर भागावर दिसू लागतात. म्हणून रेकीच्या माध्यमातून या तेजोमंडलांना आरोग्यदायी करणं हे रेकीच्या माध्यमातून केलं जातं. रेकीच्या रोज सरावाने शरीर, मन, भावना, आध्यात्मिक पातळीवर चांगला परिणाम होतो. रेकीच्या रोजच्या सरावाने शरीर, मन, भावना आणि आध्यात्मिक पातळीवर चांगला परिणाम होतो. म्हणून फक्त आजारी असतानाच रेकी घ्यावी असे नाही. रेकी कोणत्याही अगदी लहान मुलालाही शिकता व वापरता येते. हे अगदी सोपे, साधे, हाताने वापरण्याचे तंत्र आहे. ज्यांना रेकी वापरायची आहे त्यांनी ती रेकी तज्ञांकडूनच केली पाहिजे. त्यामुळे त्या व्यक्तीच्या शरीरातील चक्रे, केंद्रे उघडतात व विश्वव्यापी जीवन ऊर्जा परिणामकारक रीतीने पाठविण्याचा मार्ग तयार होतो. रेकी ही सूचना किंवा पुस्तकातून शिकता येत नाही. त्याचे रीतसर प्रशिक्षण घेतल्यानेच योग्य परिणाम साधता येतो. अशी ही ऊर्जेवर आधारित उपचार पद्धती आहे, ज्याने बरेचसे रोग बरे होऊ शकतात. आपण आज पाहिलेलं आहे. तरी माझा व्हिडिओ संपलेला आहे. जर आपल्याला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा. नमस्कार. जय हिंद.